काँग्रेसच्या वतीने परभणीत सद्भावना यात्रा निघाली। आपण बघू शकतो जवळपास 200 मुलं जे आहेत ते टी शर्ट घातलेले सद्भावना पदयात्रेचा आणि हातामध्ये संविधान घेऊन या यात्रेमध्ये चालतात। काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्यामीर आहेत आपल्यासोबत। काय उद्देश आहे या यात्रेमागे संविधान हातात घेऊन जाण्यामागे? आपण पाहिलं असेल गेल्या 10 वर्षापासून 15 वर्षापासून देशामध्ये ज्या घटना घडत आहेत, पुलवामाचा धक्का हे असेल, आपला बॉर्डरवरचं हे असेल, असे सर्व महाराष्ट्रामध्ये हर जिल्ह्यामध्ये दंगली परिस्थिती निर्माण झाली आहे आणि संविधानाला इथं त्या सरकारकडून धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहिलं सद्भावना यात्रा व संविधान बचाव यात्रा निघाली आहे। आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये गेल्या 3 महिन्यापूर्वी जे संविधानाचा रक्षक जे आमचा कायद्याचा विद्यार्थी सोमनाथ सुरेशी आणि लोकनेते विजय वाकोडे यांचं पोलिसाच्या लाठीचार्जमध्ये हत्या झाली आणि परभणीचं वातावरण सुद्धा एकदम गढूळ झालं होतं आणि आज परिस्थिती सांभाळण्यासाठी ही संविधान बचाव यात्रा कोकण ते परभणीतून निघाली आहे। सोमनाथला न्याय मिळेल असं वाटतं? नक्की सोमनाथला जर न्याय मिळाला नाही तर आमचे पुन्हा तीव्र आंदोलन हे असंच सुरूच राहणार आहे। तर हे होते सिद्धार्थ हत्यामीरे यांनी स्पष्ट केले की जे काही जातीय तेढ निर्माण झाली, या जातीय तेढला जर थांबवायचं असेल तर ही सद्भावना यात्रा आणि संविधान बचाव रॅली महत्वाची आहे। कॅमेरा पर्सन व्यंकटेशसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।